ठाणे में मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना के शुभारंभ समारोह का सीधा प्रसारण गडकरी रंगायतन में दिखाया गया था। इस अवसर पर आमदार संजय केकर, निरंजन डावखरे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना अध्यक्ष राम रेपाय, श्रीमती लता पाटील, सदस्य भरत चव्हाण, वनिता गोतपगार, अरुणा पेंढारे, सुवर्णा खिल्लारी, जिलाधिकारी अशोक शिंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आदि मान्यवरों के साथ लाभार्थी महिलाएं उपस्थित थीं। महिला सक्षमीकरण के लिए यह योजना अत्यंत महत्वाकांक्षी है, ऐसी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे ने दी। इसके अलावा यह योजना क्रांतिकारी है और ठाणे जिले में रिकॉर्ड ब्रेक अर्ज दाखिल हुए हैं और 3.5 लाख महिलाओं के खाते में पैसे जमा हुए हैं। विरोधकों ने कभी कुछ नहीं दिया, इसलिए वे कोई भी विषय उठाते हैं। विधायक संजय केलकर ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि वोटों का हिसाब किताब हर जगह नहीं बनता। राज्यस्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ आज पुण्यातून झाला आणि त्याचं थेट प्रक्षेपण गडकरी रंगायतनमधून आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींनी बघितलेलं आहे। आजच्या या प्रसंगी सन्माननीय लोकप्रतिनिधी महोदय केळकर साहेब, डावखरे साहेब आणि सर्व समितीचे सन्माननीय सदस्य, अध्यक्ष महोदय उपस्थित आहेत। प्रशासन म्हणून या जिल्ह्यामध्ये ही योजना पूर्णत्वानं राबवणे हे आमच्या समोरचं आव्हान आहे नव्हे, तो एक आमच्यासाठी आनंद आहे, आनंदाचा क्षण आहे। आमचं उद्दिष्ट मी माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत हे निश्चितपणाने सांगू शकतो। मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, महापालिकेचे आयुक्त आहेत, अंगणवाडीच्या संदर्भातली सगळी यंत्रणा आहे, या सर्वांच्या माध्यमातून या जिल्ह्यातली एकही पात्र असलेली महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, अशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस काम करू आणि या योजनेच्या संदर्भाची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिजे ती सर्व आम्ही यंत्रणा कामाला लावू। आज महाराष्ट्राच्या संबंध जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला आहे आणि ही एक मोठी क्रांतिकारी योजना असल्यामुळे आज ठाण्याच्या सभागृहामध्ये देखील मोठ्या संख्येने आमच्या या महिला भगिनी उपस्थित आहेत। जवळजवळ 5.5 लाख महिलांच्यापर्यंत ही योजना पोचलेली आहे आणि आमच्या प्रशासनाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। निरनिराळ्या NGOजने देखील, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतल्यामुळे रेकॉर्ड ब्रेक या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले गेलेत आणि 3.5 लाख महिलांना DBTच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झाले आणि त्याच्यामुळे ही अखंडित चालणारी योजना आहे, ही एक क्रांतिकारी योजना आहे आणि ही महिला सक्षमीकरणाची योजना आहे। महिलांच्या सुरक्षेबरोबरच सुविधा पण दिली पाहिजे, सेवेचं काम देखील केलं पाहिजे आणि सक्षम त्यांना केलं पाहिजे, या भावनेतून ही योजना जी आहे ती महाराष्ट्रात आज जशी लॉन्चिंग त्याचं झालं आहे तसं ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आम्ही सगळी मंडळी जी आहे ती याच्यासाठी कटिबद्ध आहोत। विरोधकांनी कधी काही दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठले ना कुठले ते शोधत असतात, कुठले काही मुद्दे ते आपण ऐकलेच आहेत। आता तर त्यांनी सांगितले की हे 2 महिनेच मिळणार आहे, परंतु माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विश्वास दिलेला आहे। विरोधकांचे ते जे काम ते करत आहेत हे एका दृष्टीने चुकीच्या पद्धतीने ते दिशाभूल करण्याचं काम करत आहे। प्रत्येक ठिकाणी मतांचं गणित बांधायचं नसतं, आमची बांधिलकी आहे स्त्री शक्तीशी, आमच्या मातृशक्तीशी, आणि ती बांधिलकी महायुती सरकार जे आहे ते पाळत आहे। आपण बघितलं की राज्यामध्ये सगळ्याकडे लाडली बहीण योजना अतिशय यशस्वीपणे ही लागू झालेली आहे आणि त्याच्यामुळे गडकरी रंगायतनमध्येही मोठ्या संख्येमध्ये महिलांनी या इकडे एकत्र येऊन या योजनेचं स्वागत केले। राज्याची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आणि अतिशय यशस्वीरित्या ही योजना सगळ्या महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना अतिशय कामात आहे। सर, लाडकी बहीण बरोबर लाडकी भाऊ योजना सुरू केली, स्टायपेंड दिला जाणार आहे, त्याबद्दल राज्य शासनाच्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्याच्यामधली अजून एक योजना म्हणजे मुलांना स्टायपेंड देण्याची, म्हणजे कमवा आणि शिका किंवा शिका आणि कमवा या योजनेच्या अंतर्गत ही स्कीम लॉन्च केलेली आहे आणि याच्यामुळे निश्चितच मुलांना फार मोठा फायदा हा होणार आहे।